शर्मिला ठाकरेंकडून उमेदवारांचं औक्षण झालंय। मनसेच्या महिला उमेदवारांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। सुप्रिया देवी, शलाका तसंच हसीना माहीमकर यांचं या ठिकाणी औक्षण करण्यात आलेलं आहे। पाहिजे की सतत भारतीय जनता पक्षाचे नेते हे मुंबईमध्ये राहून जर मराठी माणसाचा अपमान करत असतील तर नक्की यांचं करायचं काय। तर यांचं येत्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे। मराठी माणसाने ठाकरे बंधूंच्या पाठी खंबीर उभे राहिले पाहिजे। बघा आमच्याकडे कोणी किती रागात असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी पाठीवर हात ठेवल्याच्या नंतर त्यांचा राग हा गेलेलाच। हे आता जे पाठी सगळे दिसत आहेत हे इच्छुक होते ठाण्यातनं, पण सन्माननीय राजसाहेबांना भेटल्याच्या नंतर ते एवढे भावूक झाले की आमचा भावेश मला पटकन म्हणाला की एवढ्या वर्ष मी मनसेत काम करतो, आज मला ते सार्थक झाल्यासारखं वाटलं। तर आमच्याकडे काम करणारी लोक हे प्रेम करून काम करतात, पैशासाठी काम करत नाही। हे आमची सगळी लोक आहेत ही ठाकरे बंधूंवर प्रेम करतात आणि जसे इतरही ठिकाणी काही जर फॉर्म पडले असतील तर ते देखील पाठी घेतले जातील। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। काय ना, कल्याण डोंबिवलीमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस आहे आणि शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांच्या धावपळी झाल्या, त्यातून ते झालं आहे। पण 2च्या वरती त्यांना एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत करावी लागेल, हा आमचा तुम्हाला शब्द आहे। सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा। येत्या 16 तारखेला मुंबईमध्ये मनसे शिवसेनेचा महापौर बसायला जातोय, त्यावेळेला सगळे उपस्थित राहा। ठाण्यातही बसणार। तर पंढरपूर महानगरपालिकेतून महत्त्वाची अपडेट। मराठा उमेदवारांना डावललं जात आहे। सर्वसाधारण जागेवर मराठाऐवजी ओबीसींना संधी आहे, धनाजी साखळकरांचा आरोप आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या महानपालिकेच्या निवडणुका चालू आहेत। या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा राजकीय अंत करण्याचा काही पक्षाने डाव आखलेला आहे। याचं कारण म्हणजे ज्या प्रभागामधून ओपन उमेदवार असताना सुद्धा त्या प्रभागामध्ये ओबीसी नेत्यांना तिकीट दिलेले आहेत। अशा काही तक्रारी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील व आमच्याकडे आतापर्यंत आलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं एक तक्रार पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहे। वार्ड क्रमांक 21 मध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाने बॅनर लावले होते आणि ते बॅनर काढून कचरा कुंडीत टाकण्याचं काम तेथील ओबीसी नेत्याने केलेलं आहे आणि अशा नेत्यांना मराठा समाजाच्या विरोधामध्ये तिकीट दिलं जात आहे। तर अशा नेत्याचा व मराठा समाजाने त्या पक्षाचा या महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ करायचा आहे। पुण्यातील राष्ट्रवादीनं आंदेकर कुटुंबियांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। पुणेकरांना नेमका काय वाटतंय पाहूया आपण। 5-5, 10-10 वर्ष नगरसेवक त्या कुटुंबामधील महिला असताना कुठल्याही प्रकारे कुठल्याही स्थानिक स्तरावरती कुठलाही कधीही चुकीचा प्रकार घडलेला नाही आणि त्यामुळे लोक त्यांना निवडून देतात। स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदार हा अत्यंत सुज्ञ आणि जागरूक असतो। त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीला कोणता उमेदवार उपयोगी पडतो, गटर, पाणी, वॉटर असे प्रश्न आहेत, लोकांचे प्रश्न सोडवणारे हे उमेदवार असतात। आणि विशेषतः मी पुन्हा उल्लेख करेल की महिला उमेदवार आहेत आणि त्यांनी तिथं चांगलं काम केलेलं असतं, त्यामुळं त्यांना संधी आमच्या पक्षाने पुन्हा दिलेली आहे। पण मुळात कारागृहात असताना लोकांचे प्रश्न सोडवणार कसे, प्रश्न कळणारच कसे, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय। असो, वळूया नांदेडच्या बातमीकडे। नांदेड महानगरपालिका निवडणूक कोणत्याही पक्षाकडे 100% उमेदवार नाही आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडे सर्वाधिक 69 उमेदवार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 35 उमेदवार आहेत। जे उमेदवार आणलेले आहेत चांगले नगरसेवक, सक्षम उमेदवार, लोकांच्या सुखदुःखात जाणारे असे उमेदवार तुम्हाला सांगितले ना, चांगले उमेदवार आपल्याकडे आहेत आणि 100% चांगले अनुभव आहे उमेदवाराला। चांगले नगरसेवक काम केलेले आहेत लोकांच्या सुखदुःखात आणि 100% निवडून येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।